रामदास आठवलेंची पूर्णा येथे सांत्वन भेट. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पूर्णा शहरातील रिपाईचे ज्येष्ठ व स्वर्गीय यादवराव भवरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. केवळ सांत्वनपर भेटच नाही तर आठवलेंनी भवरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एका मोठ्या निधीची घोषणा देखील केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपनगराध्यक्ष यादवराव भवरे यांच्या निधनाने पूर्ण शहरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज भवरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. यादवरावजी हे खऱ्या अर्थाने पक्षनिष्ठ आणि जिद्दी नेतृत्व होते, अशा शब्दात आठवलेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी आठवलेंनी भवरे यांच्या स्मरणार्थ पूर्णा शहरात भव्य सभागृह उभारण्याची मागणी या ठिकाणी करत यासोबतच हे स्मारक उभारण्यासाठी आपल्या खासदार निधीतून 25 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या भेटीनंतर आठवलेंनी स्थानिक बुद्धविहाराला भेट देऊन भदंत उपगुप्त महाथेरो यांचे आशीर्वाद घेतले आणि विहाराच्या विकासासाठीही भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले. आठवलेंच्या या भेटीमुळे आणि जाहीर केलेल्या निधीमुळे भवरे कुटुंबियांसह कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर आगामी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पूर्णाहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा. आमच्या भारतीय दलित क्रांतीच्या काळामध्ये 7-8 नगरसेवक आमच्या असायची. आज आपल्या समाजाचे 10 नगरसेवक आहेत, पण ते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. तरी सुद्धा या पूर्णेमध्ये आमची बहुतांची ताकद आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी मी आलोच होतो. त्याचबरोबर आदरणीय बनते जी आमची उपमुख्यमंत्री जी आहे त्यांचा पॅन्थरच्या काळामध्ये मला अत्यंत फार मोठा पाठिंबा मिळालेला आहे. मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी उपयुक्त यांनी आपल्या या मुवमेंटला पाठिंबा दिला होता. आणि आज या बुद्धविहारामध्ये आल्यानंतर मला वाटलं की बुद्धविहाराचा विस्तार या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, नांदेडमध्ये असणारे प्रबुद्ध बांधव आहे त्यांच्यासाठी हे एक अत्यंत चांगलं सुंदर अशा पद्धतीने स्थळ आहे. हे या ठिकाणी आमच्या बौद्धांचं आहे. याला महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मध्यंतरी 1 कोटी रुपये या मिळाल्यानंतर त्याचा विस्तार झालेला आहे. अजून 10 कोटीचा प्रस्ताव मंत्रीने मला आता सांगितलेला आहे की राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. त्यासाठी सुद्धा वेळ करेन आणि मराठवाड्यातलं एक अत्यंत सुंदर अशा पद्धतीने जे बौद्धांचं स्थळ आहे, तीर्थक्षेत्र आहे, याला अजूनही चांगल्या पद्धतीने सुंदर बनवण्यासाठी नक्की राज्य सरकारच्या वतीने मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि उपमुख्य जे आहे त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी आपलं आयुष्य जे आहे बाबासाहेबांनी केलेल्या बौद्ध माताची केलेलं आहे ते करत आहे आणि त्यामुळं आज या बुद्धाला भेट दिल्यामुळं मला आनंद वाटला. आणि आज या ठिकाणी आज लातूर जिल्ह्याचा दौरा आहे. लातूरमध्ये काही सभा आहे, औरंगाबादमध्ये काही सभा आहे, संभाजीनगरमध्ये काही सभा आहे. यासाठी मी इथं आलेलो आहे आणि आमचं पार्लमेंटचं अधिवेशन आणि बाकीच्या राज्यामध्ये अनेक कार्यक्रम असल्यामुळं या ठिकाणी मराठवाड्यामधील अनेक प्रॉब्लेम होतो. पण आज सुद्धा माझा दौरा मराठवाड्याचा आहे आणि मराठवाड्यामध्ये कॅन्सरची मुवमेंट अत्यंत स्ट्रॉंग होती, मुवमेंट अत्यंत स्ट्रॉंग होती आणि अजूनही ते स्ट्रॉंग करण्याचा माझा प्रयत्न आहे. सर्व रिपब्लिकन पक्षाचे जे नेते आहे या सर्वांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. बाबासाहेबांचा एकच पक्ष संदेश दिला, माणुसकीचा संदेश दिला. ते स्थळ आमच्यासाठी अत्यंत आदरणीय अशा पद्धतीचं आहे. आणि भारतामध्येच जो धम्म जो आहे तो गौतम बुद्धांनी सगळ्या जगाला दिला, तर त्या धम्माच्या संबंधामध्ये जगभराला अट्रॅक्शन आहे आणि अनेक देशामध्ये 40पेक्षा जास्त देशांमध्ये बौद्ध धम्माची लोक आहे. त्यामुळं जो त्या ठिकाणी महाबोधी महाविहार जे आहे, आदरणीय भदंत महास्तवीर अनागारिक जे आहे ते श्रीलंकेचे आहे, त्यांनी त्या ठिकाणी ते जे महाबोधी महाविहार आहे त्यांच्या काळामध्ये बांधण्यात आलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो बोधी वृक्ष आहे, तर ते एक सगळ्या जगातल्या बौद्धांसाठी अत्यंत आदरणीय स्थळ आहे. त्यामुळं मागणी आमची अशी आहे की महाबोधी महाविहाराच्या ट्रस्टमध्ये त्या ठिकाणी 8 लोक आहेत आणि कलेक्टर चेअरमन असतो, अध्यक्ष असतो.
त्यामध्ये 4 बुद्धिस्ट, 4 हिंदू आणि कलेक्टर चेअरमन अशा पद्धतीचा 1949चा बिहार असेंब्लीचा का कायदा आहे. त्यामध्ये आमची मागणी अशी आहे की आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही, पण आमच्या बौद्ध धर्माचा जो ट्रस्ट आहे, बौद्ध मंदिराचा जो ट्रस्ट आहे, तो ट्रस्टमध्ये सगळे बौद्ध असावे अशा पद्धतीच्या मागणीसाठी देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. मी परवा 22 तारखेला मी बोधगयामध्ये होतो आणि त्या ठिकाणी आपण जवळजवळ 20 देशाच्या बौद्ध भिक्खूंच्या समोर मी त्यांना असं दिलेलं आहे. हा जो ट्रस्ट आहे या ट्रस्टमध्ये अमेंडमेंट करण्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की जर इतर धर्माच्या ट्रस्टमध्ये जर आमचे लोक नाही तर आमच्या धर्माच्या ट्रस्टमध्ये इतर धर्माचे असू नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. हिंदू धर्माला किंवा कोणाला विरोधचा विषय नाही आहे. त्यामुळे एवढीच आमची मागणी आहे. आणि हा जो ॲक्ट आहे हा ॲक्ट 49चा आहे आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जे आहे ते संविधान 26 जानेवारी 1950 लागू झालेलं आहे. त्यामुळं या कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी एवढीच आमची मागणी आहे. मी पंतप्रधानांना एकदा भेटलेलो आहे, नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री होते त्यांना पण भेटलेलो आहोत. त्यांच्यासमोर सुद्धा आपण मागणी केलेली आहे की सगळे आमचे मेंबर ट्रस्टी बुद्धिस्ट असावे. सर, एक प्रश्न आहे. आपला राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत आलेला आहे. आपली पुन्हा एकदा निवड होईल असं वाटते का? आता माझा राज्यसभेचा जो कार्यकाल आहे तो 3 एप्रिलपर्यंत आहे आणि आता मी दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याच्या संबंधामध्ये लवकर बीजेपीचा निर्णय होईल. मला असं वाटतं की जे 4 जागा ज्या आहे एकूण 7 जागा आहे आणि त्या 7 जागांच्या पैकी माझी RPIला मिळणारी जागा जी आहे RPIला मिळणाऱ्या जागेमध्ये काही त्याची अडचण अजिबात येणार नाही आहे. कारण मी माननीय मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे आणि त्यामुळे माझी राज्यसभा नक्की कंटिन्यू होईल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. आणि बाकीचे 3 जे लोक आहेत त्यांचे नावं ठरत आहेत. म्हणजे BJPचे 3 लोक आहेत. टोटल जागा तर 7 आहे. त्याच्यामधल्या 6 जागा नक्की आमच्या महायुतीच्या येणार आहे आणि 1 जागा जी आहे ती अपोजिशनला जाणार आहे. परंतु शरद पवार यांच्या नावावर अद्याप एकमत होत नाही आहे. काँग्रेस पक्षाचा आग्रह आहे की ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की जर यांच्यामध्ये जर वाद झाला तर 7वी जागासुद्धा आम्ही निवडून शकतो. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वतीने कदाचित 7 उमेदवार उभे होण्याची शक्यता आहे आणि आमच्याकडे जवळजवळ तर 17-18 मतं जास्त आहे. त्यामुळं दुसऱ्या याची जी मतं असतात, दुसऱ्या एकेरीची मतं जी असतात, तर जर यांच्यामध्ये जर एकमत झालं नाही तर मला असं वाटतं की आमचा 7वा उमेदवारसुद्धा आम्ही निवडून आणू शकतो. त्यामुळं मागच्या वेळेला सुद्धा मुन्ना माणिक जे आहे ते मागच्या वेळेला उभे होते आणि त्यांना 100 करून ते निवडून आले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट असणारे नेते आहेत. त्यामुळं जर यांनी कदाचित शरद पवारांच्या नावावर एकमत झालं नाही तर त्या ठिकाणी वाद होणार आहे. 7वा उमेदवार आम्ही जर उभा केला तर तो नक्की निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे. Thanks for watching Ekmat Digital.